नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सांगली येथे पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन. 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जात आहे. अंमली पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 7 डिसेंबर 1987 रोजी हा ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. अंमली पदार्थाचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे आणि त्यांना अनेक प्रकारे आजारी बनवत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यासारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. आजच्या काळात फुटपाथ आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी मुलेही ड्रग्सच्या आहारी गेली आहेत. 26 जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमाच्या स्वरूपात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कॉलेजच्या मुलांच्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्यात आलं. यावेळी हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट व नातेवाईक यांनी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनापासून होणारे नुकसान यापासून कसे लांब राहावे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन मिळावे. यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर राजकिरण साळुंके, असिस्टंट मेटरी मॅडम, समाजसेवा अधीक्षक श्री रवाडे तसेच डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजचे विद्यार्थी उपस्थित होते. मी डॉक्टर राजकिरण साळुंके, मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे मनोविकार तज्ज्ञ म्हणून मानसोपचार विभागात कार्यरत आहे. दिनांक 26 जून रोजी जगभरामध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. साधारणतः या दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करून अंमली पदार्थांवर कसा प्रतिबंध आणता येईल, त्याच्या वापरावर कसा आळा घालता येईल, तसेच जे लोक वापरत आहेत त्यांना कसे थांबवता येईल, तसेच त्यांना कसे उपचार करता येईल याविषयी जनजागृतीपर आपण उपक्रम साजरे करतो. उद्या 26 तारीख असल्यामुळे उद्या आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जे रुग्णालय आहे मिरजचं तिथे आपण पथनाट्य वगैरे आणि सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन याद्वारे आपण जनजागृती करणार आहोत. तसेच या दिनानिमित्त आपण सोमवारपासून विविध उपक्रम चालू केलेले आहेत. सोमवारी आम्ही पोस्टर एक्झिबिशन सुरू केलं आहे. तसेच काल रांगोळी स्पर्धा आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय मिरजमध्ये आयोजित केल्या होत्या. तसेच आज इथे पथनाट्याद्वारे आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. याद्वारे नर्सिंग कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्यांनी एक सुंदर पथनाट्य सादर केलं आणि त्या पथनाट्याद्वारे अंमली पदार्थांची प्रतिबंध करण्याचे जे महत्त्व आहे हे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आणि रुग्णांमध्ये याविषयी जनजागृती केली. तसेच याच्या उपचारासाठी आपल्याकडे सुविधासुद्धा मिरजला उपलब्ध आहे की ज्याद्वारे आपल्याला समजा कोणाला दारू, गांजा किंवा झोपेच्या गोळ्या किंवा इतर पदार्थांचे काही व्यसन वगैरे असेल त्याची एक ॲक्यूट ट्रीटमेंट आपण डिएडिक्शन आपण करू शकतो. आणि सध्या आपल्या वॉर्डमधून असे खूपशे रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि सर्व शासकीय जी जिल्हास्तरीय रुग्णालय असतात किंवा मेंटल हॉस्पिटल रत्नागिरी आहे त्या ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जागतिकीकरणाच्या युगात सापडलेली जी तरुणाई आहे त्या तरुणाई आता व्यसनाच्या विळख्यात सापडेल की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. तर त्या तरुणाईला त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना आपल्या चांगल्या मार्गावर करिअर आणि बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यामध्ये असतात त्याचं महत्त्व पटवून देऊन आपण व्यसनाचा जे अतिरेकी परिणाम असतात त्याचा आपण त्यांना त्याची जनजागृती केली पाहिजे, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.